प्लेयर ऑफ द मॅच रोशन. अर्धशतकीय खेळी साकारले पुन्हा एकदा रोशननं. आदरणीय निलेशजी शिनारे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्डनं आपण सन्मानित करतोय. रोशन कातकरीला जबरदस्त खेळ राहिलाय रोशनचा. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. रोहिदास पहिलाच बॉल घेऊन तयार. ऑन स्ट्राइक आयकॉन प्लेयर रोशन. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती निर्धाव चेंडू. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. 4 षटकांचा सामना. सायंकाळचं सत्र हवेचा ओघ या एंडनं भरपूर आहे. फलंदाजांना त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि पहिला बॉल निर्धाव आलाय. सेकंड बॉल खोलात टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. रनआउटची शक्यता, कदाचित बॉल निसटला हातातून आणि पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये रोशन. तोपर्यंत दाव्याचा श्री गणेशा पहिली धाव फलकावरती. 2 बॉल संपलेत. धावसंख्या ती 1. नेक्स्ट बॉल चांगला फटका ड्राईव्ह केलेला आहे. गॅप मध्ये हा स्ट्रोक, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं, त्या कारणास्तव एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न होत नाही. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 2. बॉल संपले ते 3. शो मॅचचा स्कॉड. मी दोनही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण आपला स्कॉड रेडी ठेवा. आपली उपस्थिती, आपण आल्याची नोंद देखील आपण आयोजकांपर्यंत पोहोचवा. पुढ्यात टाकलाय बॉल, तुटून पडलाय. फलंदाज रोशन आडावचा. हा फ्लाइटेड पॅरलल षटकार. काऊ कॉर्नर झोन मध्ये षटकार येतोय आणि धावसंख्या पोहोचल्या षटकारानं ती 8 या धावसंख्येवर. या दिशेनं वाऱ्याचा ओघ आहे आणि याचा फायदा घ्यायचा आहे फलंदाजांना. युवा उद्योजक अजित शेठ राणे यांचं देखील शुभागमन आणि युवा उद्योजक ऋषिकेश सालुंके यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्षमय स्वागत या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. 4 बॉल मध्ये 8 धावा आहेत. षटकार आलाय मागील बॉल मध्ये. यावेळी दिशा खराब आहे. गोलंदाजी मार्कवरती रोहिदास. व्हाईट बॉलचा इशारा आहे संदीप सरांचा. धावसंख्या ती 9. बॉल संपलेत ते 4. मागील मॅच हाय स्कोरिंग आपण पाहिले. 70चं टार्गेट सेट केलं होतं. ते टीम नेरळ डेअर डेव्हिल्सनं यावेळी प्रथम बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचेल रोशन आढावचा एमबी वॉरियर्स. पुन्हा एकदा दिशा खराब आहे. 1 मोर व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. 2 जमिनी समांतरात पंचांचे. 1 एक्स्ट्राची धावसंख्या पोहोचली ती 10 या धावसंख्येवर. पहिल्या 3 बॉल मध्ये धावा होत्या, त्यात 2 आणि मागील 2 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्या. त्या गोलंदाजी मार्कवरती रोहिदासनं. धावसंख्या ती 10 या आकड्यावर. बॉल संपलेत ते 4. 4 बॉल 10. पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवरती रोहिदास. ऑन स्ट्राइक रोशन. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. लेग बिफोरची अपील. लेग स्टिक मिस करते, पंचांचं सांगणं होतं. आणखीन एक चोटी धावेचा प्रयत्न आहे. टोटल 2 धावा ऍड होत आहेत.
रनआउटची संधी देखील होती. लेग बाईच्या स्वरूपामध्ये या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. पाच बॉल संपले, धावसंख्या ती 12. अंतिम बॉल, सर्वात महत्वाची विकेट आहे. बॉल हवेमध्ये, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. आणि रोशन आडावची पकडलेली कॅच बरंच काही सांगून जाते या मॅच मध्ये. आणि महत्वाचा धक्का, रोशन आडाव आयकॉन प्लेयर बॅक टू द डग आउट. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हर मध्ये आलाय. बॉलिंग मार्क वरती. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव अतिश. गणेश बॉलिंग मार्क वरती आहे. 12वा प्रतिनिधी द्या प्लीज. सेमीफायनलचा सामना आपण खेळतोय त्यामुळे 12वा प्रतिनिधी महत्वाचा आहे. पहिलाच बॉल. गणेश बॉलिंग मार्क वरती. लेट रिॲक्ट स्ट्रोक, जबरदस्त फटका. गॅप मध्ये हा स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय, तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या. दोन धावा तर मिळवल्यात, परंतु पाहूयात आपण. चेक करतोय, बाउंड्री चेक. पुन्हा एकदा एक चांगला फटका डीप मध्ये. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एकच धाव मिळते. एकेरीना धावसंख्या आहे ती 15 या धावसंख्येवरती. 15 धावा धावफलकावर. हवेत होता बॉल, कॅच ड्रॉप झाली आहे. डायरेक्ट हिट झाली असता फलंदाज बाद होऊ शकला असा. धावसंख्या आहे ती 16 अंकावर. जे कोणी मुलं आहेत ते बाटल्या फोडतायत, त्यांना विनंती आहे कृपया करून काही असे कृत्य करू नका. एमबी वॉरियर्सला अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. गणेश पुन्हा एकदा तयार. आदित्यसाठी हा बॉल. आल्या आल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये पकडले जाईल. डीप मिड विकेट मध्ये छेल. आणखी एक फलंदाज बाद होतोय. दुसरा लागोपाठचा धक्का या मॅच मध्ये एमबी वॉरियर्सला.
रोहित गेलाय नवीन फलंदाज. तीन बॉल आणि 3 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुवर्ण संधी. दोनही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. अंतिम बॉल या षटकातील. ऑन विकेट हॅट्रिक गणेश. चांगला बॉल टाकलाय गुडलेनच्या स्पॉट वरती, परंतु दिशा खराब आहे. पंच आमच्या दिशेने बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा आहे. गोलंदाज निघाला होता. गोलंदाजाला वाटलं की हा निर्धाव चेंडू आहे, परंतु पंचांचा निर्णय व्हाईट बॉलचा आलेला आहे आणि टोटल धावसंख्या आहे ती 17 आहे. धावसंख्येवरती आता अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. यानंतर शो मॅच, ज्या मॅचची आतुरता आहे सगळ्या प्रेक्षकांना. एकीकडे कॅप्टन कुणाल दाभणे आणि एकीकडे कॅप्टन आपण पाहतोय अमोल चव्हाण. या दोन लेजंड मध्ये नेक्स्ट मॅच प्रेक्षणीय सामना नेरळ प्रीमियर लीग अंडर-25 ची स्पर्धा. बाबूने जर 2 षटकार ठोकले तर चेतन शिंदे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. दोन षटकांमध्ये त्या धावफलकावरती धावा 17, 3 गडी बाद. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर रुपेश तयार होतोय. पंचांकडे लावली अपील. दात फेटाळलेली आहे. निर्धाव चेंडू आलाय. पन्नाभाई यांच्या गाडीची चावी कोणी घेतली असेल तर ती लवकरात लवकर देऊन टाका. सतराला 3. तिसरं षटक प्रगतीपथावरती. सेकंड बॉल. पुढे टाकलेला बॉल स्विंग अँड मिस. नो कनेक्शन. बॅट अँड बॉल. निर्धाव चेंडू आला आणखी एक. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकलेत रुपेशनं बॉलिंग मार्क वरती. 17 या धावफलकावरती आता धावफलक अडकलंय. रोशन आढाव लवकर बाद झाला. मागील मॅच मध्ये देखील रोशननं फार चांगली बॅटिंग केली. मागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बॉल थांबणार नाहीये. डीप फाईन लेग मध्ये 22च्या स्वरूपामध्ये मिळतात या 4 धावा. धावा कशा येऊत, परंतु धावा येणं अपेक्षित आहेत. 22च्या स्वरूपामध्ये या 4 धावा येत आहेत. धावसंख्या पोहोचली ती 21. तिसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. नेक्स्ट बॉल 21 धावा आहेत. टॉप एज घेतलीये हवेमध्ये बॉल. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम कॅच पकडतोय. झेल टिपले आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. लागलाय महत्वपूर्ण धक्का टीम एमबी वॉरियर्सला.
तिसऱ्या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे 21, 4 गडी बाद. रुपेश जबरदस्त गोलंदाजी करतोय. एक बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्या, त्या वगळता एकही धाव आलेली नाही या षटकामध्ये. बॅटनं चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रुपेश साकारतोय. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नेम प्लीज. हरेश आलाय. आल्या लेग ग्लान्सचा फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळतीये. वेल फिल्डिंग. एकच धाव. धावसंख्या आहे ती 22 या धावसंख्येवरती. अंतिम एका बॉलचा आता खेळ शिल्लक आहे अंतिम षटकातील. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी. अजून एक षटक शेष आहे. अंतिम बॉल पॅड वरती आदळलाय. पंचांकडे लावली अपील. नॉट आउटचा इशारा पंचांचा. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या ती 22. अंतिम षटक आता शिल्लक आहे. 22 ला सध्या 4 गडी बाद आहेत. धाव फलकावरती धाबा आहेत त्या टीम एमबी वॉरियर्स या संघाच्या. अंतिम षटकामध्ये आलाय बॉलिंग मार्क वरती. भरत आलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये अंतिम आणि स्लॉकचा आणि डेथचा षटक. 22 धावा आहेत किमान या षटकामध्ये. 15 ते 20 धावा जमाव्या लागतील एक फायटिंग स्कोर उभारण्यासाठी. अंतिम षटकाला आपण सुरुवात करतोय. पहिलाच बॉल पाठीमागे खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एकच धाव मिळतीये. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकेरीना धावसंख्या ती 23. 5 बॉलचा आता खेळ शिल्लक. लो स्कोरिंग मॅच कडे आपण बघतोय की या 5 बॉल मध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके आहेत. एक फायटिंग स्कोर उभारू शकतो. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या एमबी वॉरियर्सला टॉस गमावल्यानंतर सर्वप्रथम बॅटिंग करावी लागली आणि या बॅटिंग मध्ये थोडा डगमगलाय तो एमबी वॉरियर्स. स्लोवर वन धीम्या गतीनं गुडलेच्या स्पॉट वरती रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद होतोय. एकही धाव मिळणार नाही या बॉलवरती. निर्धाव चेंडू ग्राह्य धरला जाईल परंतु एक रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद होतोय. 23 धावा आहेत. 5वा धक्का. हवेत केलेत. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. उंच गेला होता बॉल परंतु इथे बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. दुहेरीना धावसंख्या आहे ती 25. 5 गडी बाद. मेगा फायनल मध्ये कोणता संघ पोहोचेल स्विचचा प्रयत्न. पाठीमागे चांगली फिल्डिंग. डिरेक्ट हिट. कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. 22ची 1 रन मिळते. केडी सर सांगतायत. नेरळ डेडेविड्स संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. या संघांपैकी जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये खेळेल तो नेरळ डेडेविड्सच्या विरोधात. होतो त्या अगोदर एक प्रेक्षणीय सामना आपल्या समोर येईल. शो मॅच नेरळ लेजंड मध्ये खऱ्या अर्थानं ही मॅच पाहायला मिळेल. अनुभवी सर्व नेरळचे हे खेळाडू ज्यांनी नेरळचं नाव
क्रिकेटच्या पटलावरती मोठं केलं त्या सर्व खेळाडूंचा खेळ अगदी या मॅच नंतर आपणास पाहायला मिळेल. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. 26 धावा आहेत आता अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. अंतिम बॉल व्यवस्थित बाटवरती नाहीये. एक टं मिळाली आहे. दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण होतीये. धावसंख्या 2/28. आता येणारे 24 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. टीम वसीम 11ला 29 धावसंख्येची गरज. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात. करण संचय याच्या गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली असेल तर ती आपण आणून द्या. आपणास 500 रुपये दिले जातील. चला कोणाला चावी मिळाली असेल तर ती आणून द्या. 500 रुपये दिले जातील आणि विथ मोमोजची व्यवस्था देखील त्यांची केली जाईल. एक प्लेट मोमोज. बघा आता सुवर्ण संधी आहे. कोणाला बाईकची चावी भेटली असेल तर घ्या, आणून द्या परत. एकोणतीस धावसंख्येची गरज आणि स्वतः संघ मालकांनी आता बॉल चॉईस करण्याचा निर्णय घेतलेला आहे मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी. नसीमजी खान विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे रोहन चव्हाण यांच्या वतीनं. टीमचे संघ मालक आहेत. 29 धावसंख्येची गरज आहे ती वसीम 11ला. सलामीचा फलंदाज
थांबा एक मिनिट, मॅच चालू करू नका प्लीज. 12 प्रतिनिधी द्या बॅटिंग करणाऱ्या संघाचा. बॉलर कोण आहे? अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला फटका लॉंग ऑफ मध्ये. 2 बॉल मध्ये धावसंख्या ती 1. 29 टार्गेट. या एंडनं धावा होऊ शकतात, तो प्रयत्न करावा लागेल. 29 छोटस टार्गेट, त्याला अजून छोटं करण्यासाठी या षटकामध्ये धावा हव्या आहेत. त्या पॉवर प्लेच्या षटकात टीम वसीम इलेव्हनला देखील. 2 बॉल मध्ये धावसंख्या ती 1. तिसरा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, 1च धाव मिळते. 3 बॉल मध्ये धावसंख्या ती 2. मॅच अजूनही संपलेली नाहीये. प्रत्येक षटक चांगलं फेकावं लागेल ते टीम एमबी वॉरियर्सला देखील. 3 बॉल संपलेले, धावसंख्या ती 2. मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेला टॉस. फुल टॉस बॉल चुकी केलेली आहे. या एंडनं फुल टॉस बॉलला निश्चित षटकाराला आमंत्रण आहे. बॉल छूम अंतर, आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट, षटकार. अंतिम बॉल, धावसंख्या ती 8. निर्धाव चेंडू आला अंतिम देखील. एका षटकामध्ये धावसंख्या ती 8. आता येणारे 18 बॉल 21 धावसंख्येची गरज. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये जर कमीत कमी धावा दिली तर या मॅच मध्ये जीवित राहू शकतो तो एमबी वॉरियर्स संघ देखील. अठरा बॉल आणि 21 धावसंख्येची गरज. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय बॉलिंग मार्क वरती. बाबू आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. निखिल आलाय बॉलिंग मार्क वर. 18 बॉल 21 चं इक्वेशन. स्वीप केलेला आहे, जबरदस्त फटका, गॅप मोठी आहे. फ्लिक अँड क्लिक, व्यासपीठाला सलामी देणारा हा येतोय दर्जेदार चौकार. 17 बॉल, आता 17 धावसंख्येची गरज. धावसंख्या ती 12. वेगवान बॉल होता, त्यावरती वेगवान फटका आहे. जबरदस्त फिल्डिंग, रोशन पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. दुहेरीनं धावसंख्या आहे ती 14 आहे धावसंख्येवर. अर्ध लक्ष पार पडलंय, अजूनही 15 धावसंख्येची गरज. फुलटॉस बॉल, मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. हवेच्या विरोधात हा स्ट्रोक होता. रोशन आडा उपस्थित, पकडली जाईल जेल. पहिला फलंदाज इथे मात्र बाद होतोय. हेमंत नवीन फलंदाज जातोय.
15 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे अजून. फुलटॉस बॉलवरती बाद झालाय. हवेच्या विरोधात हा स्ट्रोक होता. या अगोदर लोवर फुलटॉस बॉल फ्लिक केला होता खरं विवेकनं. मोठे फटके लगावणे या एंड कडून थोडं कठीण आहे कारण हवेचा वेग थोडा विरुद्ध दिशेने आणि त्याच कारणास्तव मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात बाद झाला विवेक. आता हेमंत आलाय. स्विच हिट केलेली आहे. हवेच्या विरोधात स्ट्रोक नाही आहे तर हवेच्या दिशेनं हा बॉल स्विच हिट करत असताना बॉल सीमा पार जात असताना एक जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते उपस्थित. असं वाटलं होतं की बॉल सीमा पार गेलाय परंतु चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील आपण पाहिली आहे. रन मिळते ती एकेरीनं धावसंख्या ती 15. पॅड वरती बॉल वेगन आदललाय. फिंगर गोजप झालाय आणि फलंदाज होतोय बाद. मॅच मध्ये शिरकाव होतोय का ही प्रत्येक जाणारी विकेट एमबी वॉरियर्स काहीतरी ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करते का या धावा वाचवण्यासाठी हा प्रश्न देखील चिन्ह पडलाय प्रेक्षकांना देखील. कारण आता मॅच अजूनही संपलेला नाहीये कारण टोटल 15 बॉलचा 14 बॉल 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा धावफलकावरती 14 धावसंख्येची अजूनही गरज आहे. तेरा बॉल शिल्लक आहेत 14 धावसंख्येची गरज. ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एकच धाव मिळतीये. एकेरीना धावसंख्या ती 16 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 16 येणारे 12 बॉल 13 धावसंख्येची गरज. या अगोदर खऱ्या अर्थानं आपण सामना पाहिलेला आहे. 12 बॉल 14 ची आवश्यकता असताना ऋषी शिनारेनं एक चांगलं षटक हाताळलं. त्यानंतर 6 बॉलमध्ये 10 धावा देखील डिपेंड झाल्यात याच मैदानावरती आणि आता 12 बॉलमध्ये 13 धावसंख्येची गरज असताना या षटकामध्ये कमीत कमी धावा येतील का आणि अंतिम षटकामध्ये हा सामना जाईल का हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. परंतु 12 बॉल 13चं इक्वेशन हे महत्त्वाचं षटक आहे. या 2 षटकांमध्ये 13ची आवश्यकता असताना या षटकामध्ये जबाबदारी प्रामुख्याच्या गोलंदाजावरती द्यायची आहे आणि ती जबाबदारी दिली आहे गोलंदाजी मार्कवरती अरुण या गोलंदाजावरती. 12 बॉल 13 किमान 2 ते 3 धावांचं हे षटक जर आलं तर या मॅचमध्ये मजा निर्माण होईल अंतिम षटकामध्ये. 12 बॉल 13 मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष. एक संघ तर मेगा फायनलमध्ये ऑलरेडी पोहोचलेला आहे तो नेरळ डेडेव्हिल्स. परंतु आता एमबी वॉरियर्स आणि वसीम 11 मध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये. बारा बॉल 13. पहिलाच बॉल व्यवस्थित बॅटवरती नाही. अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. दुसरीचा प्रयत्न आहे. थ्रो अॅक्युरेट परंतु अतिरिक्त बाउन्स घेतलाय थ्रोन आणि त्याच कारणास्तव 2 कंप्लीटेड होत आहेत. आता 11 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. रनअप बॉल इक्वेशन. धावसंख्या ती 18. अकरा बॉल 11. आखू टप्प्याचा बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये परंतु क्षेत्ररक्षक देखील नाहीये. बॉल निघून गेलाय सीमा पलीकडे. 4 धाव्यांसाठी तो चौकार. 7 धावसंख्येची आता गरज. शो मॅच यानंतरचा सामना आहे. शो मॅच प्रेक्षणीय लढत. ज्या खेळाडूंचा सामना आहे त्यांना मी विनंती करतोय की व्यासपीठाच्या अगदी डाव्या साईडला आपण जमायचंय. लवकरात लवकर मी विनंती करतो आपले स्क्वॉड घेत दोनही संघांच्या संघनायकांना विनंती आणि सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या डाव्या साईडला जमायचंय. यानंतर आपला सामना आहे. 7ची गरज. लिव्ह केलाय बॉल. धावसंख्या पोहोचली ती 24-29चं टार्गेट आहे. अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. 25 धावा धावफलकावरती.
खोलात टाकलाय. विजयाचा षटकार येईल. मेगा फायनल मध्ये पोहोचेल या षटकारानं तो वसीम 11. 2 फायनलिस्ट मिळालेत मेगा फायनल मध्ये. कडा संघर्ष पाहायला मिळाले. एकीकडे वसीम 11 आणि एकीकडे आपण पाहतोय नेरळ डेअरडेव्हिल्स. मेगा फायनलचा सामना थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. परंतु त्या अगोदर प्रेक्षणीय लढत ज्यांनी नेरळचं नाव, नेरळचा खऱ्या अर्थानं क्रिकेट, नेरळचा दर्जा खऱ्या अर्थानं अभिमानानं उंचावला ते सर्वच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नेरळ प्रीमियर लीग अंडर-25च्या निमित्तानं एकत्रित येतील आणि एक चांगला कडा संघर्ष पाहायला मिळेल एक प्रेक्षकांसाठी. हा प्रेक्षणीय सामना आणि तोपर्यंत मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊयात. प्लेअर ऑफ द मॅच ज्यानं इकॉनॉमिकल स्पेल टाकत 2 महत्वाचे फलंदाज बाद केले तो गणेश ठरला. एका षटकात 5 धावा देत 2 फलंदाजांना बाद करणारा गणेश